नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू झालेलं आहे आणि आपल्याला युडाइस पोर्टलवर बरेचसे कामं करायचे आहे. तर मित्रांनो, युडाइस पोर्टलमध्ये एकूण 3 सब पोर्टल असणार आहे. एक असणार आहे टीचर, दुसरं असणार आहे स्टुडंट आणि तिसरं असणार आहे स्कूल. तर मित्रांनो, याबाबतचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला युडाइस प्लस जे पोर्टल आहे त्यावर आपल्याला टीचर मॉड्यूलमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आपल्याला युडाइस प्लस पोर्टलच्या टीचर मॉड्यूलमध्ये आपल्याला आपली जी माहिती असणार आहे शिक्षकांची आपल्या शाळेतील, त्यांची माहिती अपडेट आणि व्हेरीफाय करायची आहे. आणि त्यासाठी मित्रांनो सुविधा सुरू झालेली आहे. तर आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे युडाइस प्लस पोर्टलच्या टीचर मॉड्यूलमध्ये आपल्याला आपली माहिती अपडेट कशी करायची, व्हेरीफाय कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, युडाइस प्लस पोर्टल 2026-27ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत. टीचर मॉड्यूलमध्ये अपडेट अँड व्हेरीफाय टीचर डाटा कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, युडाइस प्लस 2026-27 मध्ये आपल्याला आपला टीचर डाटा जो असणार आहे टीचर मॉड्यूलमध्ये तो अपडेट करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर लॉग इन करावं लागणार आहे. तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये युडाइस टाईप केल्याबरोबर आपल्यासमोर हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे आणि इथे बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असं जे लिहून आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे सर्व मित्रांनो आपल्याला माहीत आहे. तर बघा, इथे आपण आपला स्टेट सिलेक्ट करून घेणार आहोत, महाराष्ट्र, आणि त्यानंतर आपण इथे गोवर क्लिक करणार आहोत. गोवर क्लिक केल्यानंतर आता बघा इथे 4 ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे, 4 ते 5. तर इथे बघा स्वतंत्र असे इथे टॅब असणार आहे. स्टुडंट मॉड्यूल, प्रोफाईल अँड फॅसिलिटी, त्यानंतर डिरेक्टरी अँड मॅनेजमेंट, त्यानंतर टीचर मॉड्यूल आणि इथे मित्रांनो एक स्पेशल टॅब असणार आहे युडाइस कॉमन लॉग इन. तर आपण सरळ युडाइस कॉमन लॉग इनवर क्लिक करणार आणि इथून आपली शाळा जी आहे ती लॉग इन करून घेणार. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचा ID पासवर्ड इथे टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपलं लॉग इन होणार आहे. बऱ्याच वेळा आपण लॉग इन केलेला आहे, बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. तर मित्रांनो, मी अगोदर लॉग इन करून घेतो, त्यानंतर आपण समोरची माहिती जाणून घेऊ. युडाइसच्या कॉमन लॉग इनमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, इथे बघा वर आपल्या मुख्याध्यापकाचं नाव असणार आहे आणि इथे हे जे 4 मॉड्यूल आहे हे दिसणार आहे आपल्याला. स्कूल डिरेक्टरी, त्यानंतर स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी, इथे स्टुडंट मॉड्यूल आणि इथे टीचर मॉड्यूल. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो आपला युडाइस प्लसचा टीचर मॉड्यूलचा असणार आहे. तिथे आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांचा जो डाटा असणार आहे तो अपडेट आणि व्हेरीफाय करायचा आहे. प्रत्येक सत्रामध्ये मित्रांनो तो आपल्याला करावा लागतो आणि या सत्रासाठी ती सुविधा सुरू झालेली आहे. तर बघा, त्यासाठी हे जे पोर्टल आहे आपलं स्टुडंट मॉड्यूल, यावर आपण आता क्लिक करणार, गोवर आपण क्लिक करणार आणि इथून आपल्या शाळेचं जे टीचर मॉड्यूल आहे ते ओपन होणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो आणि इथे आपल्याला 4 टॅब दिसणार आहे. तर बघा, इथे या ज्या 4 टॅब दिसत आहे आपल्याला, यामध्ये मित्रांनो आपल्याला ही जी पहिली टॅब असणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा आता क्लिक करून घेणार आहोत. इथे गोवर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि हा जो इंटरफेस असणार आहे मित्रांनो हा आपला टीचर मॉड्यूलचा असणार आहे आपल्या शाळेचा. तर बघा, वर आपल्या शाळेची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला दिसणार आहे. इथे शाळेचं नाव, इथे संपूर्ण अशी माहिती दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा, खाली आपल्याला जे महत्त्वाचं असणार आहे ते इथे असणार आहे. तर इथे बघा, आपण बघितलं तर डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह म्हणून आहे. ही जी सुविधा आहे सुरू झालेली आहे. तर दरवर्षी मित्रांनो आपण याचे व्हिडिओ बघत असतो. आपल्या शाळेचा जो काही स्टाफ आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे, संख्या त्याची. आणि इथे बघा टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन, इथे संख्या दिसत आहे टोटल आणि इथे इनकम्प्लीट म्हणून 3 दाखवत आहे. तर आमच्याकडे मित्रांनो आम्ही 3 आहोत स्टाफमध्ये आणि इथे इनकम्प्लीट 3 दाखवत आहे, म्हणजे आपण अजूनपर्यंत हे करायचं आहे. मोठी जर शाळा असेल मित्रांनो जिथे नॉन टीचिंगचा स्टाफ आहे, बाबू वगैरे असतील, इतर काही कर्मचारी असतील, तर तिथे मित्रांनो इथे नॉन टीचिंगमध्ये तो स्टाफ दाखवणार आहे अशा पद्धतीचा. तर बघा, आता आपल्या जिल्हा परिषदच्या बहुतेक शाळा इथे फक्त टीचिंग स्टाफ असतो. तर बघा, इथे आपल्याला आता ही माहिती अपडेट करण्यासाठी इथे ही जी संख्या असणार आहे टोटल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील जे काही शिक्षक आहे त्यांची माहिती मित्रांनो संपूर्ण अशा पद्धतीने दिसणार आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती असणार आहे ही आपल्याला 3 स्टेपमध्ये अपडेट करायची आहे. तर बघा, मी आपल्याला इथे
ती माहिती संपूर्ण अपडेट करून दाखवणार आहे. दरवर्षी मित्रांनो आपण ते करत असतो. तर बघा मी थोडं झूम केलेलं आहे. इथे मित्रांनो प्रत्येक शिक्षकाची आपल्याला हे ज्या 3 प्रोफाईल असणार आहे यामध्ये ती माहिती अपडेट करायची असणार आहे. तर बघा पहिली असणार आहे जनरल प्रोफाईल, त्यानंतर दुसरी असणार आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि तिसरी असणार आहे ट्रेनिंग डिटेल्स. तर मित्रांनो ही जी माहिती असणार आहे ही आपल्याला सर्व शिक्षकांची आपल्या शाळेतली अपडेट करायची आहे. तर एकेकाची आपण आता इथे अपडेट करून घेणार आहोत. आमच्याकडे एकूण 3 शिक्षक आहे मित्रांनो. तर बघा माझी माहिती सगळ्यात खाली आहे इथे. आणि इकडे मित्रांनो आपल्याला जेव्हा आपण ही माहिती अपडेट करणार तेव्हा इथे ते कंप्लीटचं इथे इनकम्प्लीट जे दाखवत आहे ते कंप्लीटचं पूर्ण तिथे मेसेज येणार आहे. तर बघा जर आपल्या शाळेतील काही शिक्षकाची बदली झालेली असेल तर जसं आपण विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकतो तशा पद्धतीचं आपल्याला करावं लागते ते. तर आपल्याला अपडेट करून दाखवणार आहे माझी. तर बघा पहिलं आपण जनरल प्रोफाईल जे आहे यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही आपली जनरल माहिती संपूर्ण इथे असणार आहे अशा पद्धतीने. आणि या माहितीमध्ये काही बदल वगैरे काहीच नसणार आहे, कारण आपण सुरुवातीला जी माहिती भरलेली आहे तीच माहिती ती असणार आहे. तर इथे मित्रांनो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे अपडेटचं जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे. तर बघा वर आपल्याला एक मेसेज दिसणार आहे इथे हिरव्या रंगामध्ये. ती जी माहिती आहे मित्रांनो ती माहिती अपडेट झालेली आहे सक्सेसफुली असा मेसेज तिथे येणार आहे. त्यानंतर दुसरा जे प्रोफाईल असणार आहे मित्रांनो अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल, याची ही माहिती असणार आहे आणि इथे ही माहिती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे. जर काही चेंजेस असतील ते करून घ्यायचे आहे. तर बघा मी अपडेटवर क्लिक करतो आणि ही सुद्धा माहिती अपडेट झालेली आहे. वर जर आपण बघितलं तर एक मेसेज आलेला आहे अपॉइंटमेंटची माहिती अपडेट झालेली आहे म्हणून सक्सेसफुली. त्यानंतर ही जी तिसरी प्रोफाईल असणार आहे मित्रांनो ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स, यावर जर आपण क्लिक केलं तर बघा ही सुद्धा माहिती आपल्याला अपडेट करावी लागणार आहे. तर यामध्ये जे काही चेंजेस असतील आपल्याला जर काही करायचे असतील तर ते आपल्याला इथे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे. तर बघा अपडेटचा ऑप्शन आहे, यावर मी क्लिक करतो आणि ही सुद्धा माहिती बघा इथे काही माहिती भरावी लागणार आहे, ती मी भरलेली नाही त्यामुळे इथे एरर आलेली आहे. तर इथे बघा काही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे, जसं इथे सायबर सेफ्टी म्हणून आहे. तर इथे ही माहिती भरायची राहून गेलेली आहे. वेदर रिसीव ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायकोसोशल ॲस्पेक्ट. तर हे मित्रांनो आपल्याला जे सुरक्षेसंबंधी जे काही आपल्या ट्रेनिंगा वगैरे झालेले आहे तर त्यासंबंधी ही माहिती असणार आहे. तर ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. तर ही माहिती मी आता तिथे यस नोस करायचं होतं ते करून घेतलेलं आहे. आता ही माहिती मी अपडेट करून घेतो. तर वर्षभर मित्रांनो आपल्या ज्या काही ट्रेनिंगा झालेल्या आहे सुरक्षेसंदर्भात, विद्यार्थी सुरक्षा वगैरे, तर त्या संदर्भात ही माहिती असणार आहे. तर याला मी अपडेट करतो. आता ही माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. बघा आपल्याला दिसत असेल मित्रांनो इथे मेसेज आलेला आहे सक्सेसफुली झालेली आहे म्हणून. तर मित्रांनो बघा आता मी ही जी माहिती भरलेली आहे माझी, ही माहिती भरल्यानंतर इथे संपूर्ण ही जी प्रोफाईल आहे आता हिरव्या रंगामध्ये इथे दिसत आहे. संपूर्ण जे इनकम्प्लीट आहे ते केशरी रंगात आपल्याला दिसणार आहे, परंतु भरलेली माहिती जी आहे अपडेट केलेली माहिती ती हिरव्या रंगात दिसत आहे संबंधित शिक्षकाची, म्हणजे माझीच मी माहिती अपडेट केलेली आहे. आणि इकडे मित्रांनो आता कंप्लीटचा ऑप्शन आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रत्येक शिक्षकाची माहिती जी आहे ते संपूर्ण भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन करावं लागणार आहे, म्हणजे व्हेरीफाय करावं लागणार आहे ही माहिती. तर बघा मी दुसरे जे शिक्षक आहे त्यांचीसुद्धा माहिती इथे भरून घेणार आहे. मित्रांनो बघा आता आम्ही आमच्या शाळेतील 3ही शिक्षकाची, आमचा जो स्टाफ आहे त्यांची सर्वांची माहिती इथे अपडेट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जर आपण क्लिक केलं तर आपण आता बॅक आलेला आहो. आता मित्रांनो इथे बघा इथे टोटल 3 आणि इनकम्प्लीट 3च दिसत आहे. तर बघा आता 3ही शिक्षकाची माहिती आपण अपडेट केलेली आहे. आता मित्रांनो आपल्याला आपल्याकडे नॉन टीचिंग स्टाफ वगैरे नसल्यामुळे आपण ती माहिती भरणार नाही इथे किंवा भरायची गरज नाही. त्यानंतर बघा नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड ही जी माहिती आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जसं आहे तसं सेव्ह करून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. बघा ही सुद्धा माहिती आपण इथे सक्सेसफुली अपडेट केलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला अपडेट करावी लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला आता संपूर्ण माहिती आपण भरलेली आहे किंवा अपडेट केलेली आहे तरीसुद्धा इथे टोटल 3 आणि इनकम्प्लीटच 3 दाखवत आहे. तर मित्रांनो बघा इथे आपल्याला एक ऑप्शन मिळणार आहे रिफ्रेशचं. तर आपल्याला इथे रिफ्रेश करून घ्यावं लागणार आहे. तर बघा मी आता याला रिफ्रेश करतो. रिफ्रेशवर इथे क्लिक केल्यानंतर हे मित्रांनो बघा रिफ्रेशवर क्लिक केल्याबरोबर आता आपल्याला इथे टोटल 3 आणि इनकम्प्लीट 0 दाखवत आहे. म्हणजे आपली ही जी माहिती आहे ही आपण
इथून हे अपडेट झालेली आहे तीनही शिक्षकांची अशा पद्धतीने. तर मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला हे करता येणार आहे. आता मित्रांनो बघा, आता इथे आपल्याला आता संपूर्ण शिक्षकांची माहिती आपली भरून झालेली आहे किंवा अपडेट करून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर हे जी माहिती आहे हे सुद्धा आपण भरलेली आहे. इथे सुद्धा कंप्लीट म्हणून लिहून आलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला इथे वर ही जी माहिती दिसणार आहे हेड ऑफ द स्कूल HOS डिटेल हे सुद्धा माहिती आपल्याला अपडेट करावी लागणार आहे. तर बघा इथे मॅप म्हणून एक असणार आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ही माहिती आपल्याला ओपन होणार आहे अशा पद्धतीने. तर ही माहिती संपूर्ण आपल्याला चेक करायची आहे आणि त्यानंतर इथे मित्रांनो बघा अशा पद्धतीचं हे असणार आहे. इथे आपल्याला याला अपडेट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे कन्फर्मेशन येणार आहे, याला सुद्धा आपण अपडेट केलेलं आहे. त्यानंतर हे जे असणार आहे दुसरं असणार आहे मित्रांनो, तर इथे मी एका शिक्षकाची माहिती भरून घेतो आणि त्यानंतर जर ते रिकामं असेल तर आपल्याला शाळेतील एका शिक्षकाचं नाव तिथे टाकून घ्यायचं आहे आणि तिथे त्याला अपडेट करून घ्यायचं आहे. तर बघा एक कन्फर्मेशन आलेलं आहे, याला मी कन्फर्म करून घेतो आणि बघा ही सुद्धा माहिती आता आपली भरून झालेली आहे. तर मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे टीचर जे मॉड्यूल असणार आहे UDAS प्लसचं 2026-27 करता आपण संपूर्ण माहिती तिथे भरलेली आहे, अपडेट केलेली आहे. आता मित्रांनो आपण परत येणार आहोत इथे. पद्धतीने आपण UDAS प्लस 2026-27 अंतर्गत जे टीचर मॉड्यूल आहे त्यामध्ये आपल्या शाळेतील संपूर्ण शिक्षकांची जी माहिती असणार आहे ती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे, अपडेट अँड व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर आपण ते संपूर्ण माहिती अपडेट करून घेतलेली आहे. जे काही शिक्षक असणार आहे त्यांची माहिती आपण अपडेट केलेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टाफ जे असणार आहे रिक्वायर तीसुद्धा माहिती आपण इथे अपडेट केलेली आहे. त्यानंतर इकडे हे जे असणार आहे हेड ऑफ स्कूल डिटेल्स हे सुद्धा आपण अपडेट करून घेतलेलं आहे. तर इथे मित्रांनो आता आपलं सर्व काम झालेलं आहे. इथे पूर्ण स्कूल जे व्हेरीफाय करायचं एक ऑप्शन असते ते अजून यायचं आहे. तर सध्या आपल्याला एवढं काम इथे करून ठेवायचं आहे. मित्रांनो UDAS प्लस 2026-27 अंतर्गत आपल्याला अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून आपल्या शाळेतील जो टीचर स्टाफ असणार आहे, टीचर डाटा असणार आहे तो कसा अपडेट करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.